खूप खूप जास्ती एक्सायटेड आहे, कारण मी खूप वर्षांनी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरती काम करते आहे. खूप वर्षांनी पुन्हा एकदा कलर्स मराठीबरोबर काम करते आहे. बिग बॉससारखा शो कलर्स मराठीवर केल्यानंतर खरं तर तिथे काम करणारी लोक, चॅनल हेड्स, EPs हे सगळे एका परिवारासारखे होऊन गेलेले असतात. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा एकदा माहेरी जाऊन आपण एक छान एका प्रोजेक्टचा भाग आहे मी, याचं मला खूप बरं वाटतं आहे. अशोक मामा म्हणजे नावच अशोक मामा आहे, तिथेच सगळं आलं. काम आलं त्याच वेळेला जेव्हा कळलं की अशोक मामांबरोबर काम करायची संधी मिळते, जी खरं तर म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे, खूप महत्त्वाची आणि खूप खूप काही देऊन जाणारी ही संधी आहे असं मला वाटतं. त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आणि काम करायला सुरुवात केल्यानंतर आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे क्षणोक्षणी जाणवतं. कुठलाही सीन करताना, कुठलेही संवाद त्यांच्याबरोबर, साधी रिहर्सल करताना सुद्धा जाणवतं की खूप काही शिकण्यासारखं आहे अशोक मामांकडनं. आणि नाही, पहिल्या दिवशी असं झालं होतं की मी गेले तेव्हा त्यांनी असं बघितलं की अच्छा तू आहेस का, ओके ओके. नाही, मी कधी बघितलं नाही आहे तुझं काम. मी म्हणलं झालं आता, मला माहीत नाही म्हणलं की काय होणार आहे. पण आम्ही एक पहिला शॉट केला जिकडे ते दार उघडतात आणि मी आलेली असते, आणि त्या रिॲक्शनवर मी स्वतःच इतकी मनातल्या मनात हसत होते आणि मला बाहेर जोरात हसता येत नव्हतं. कारण मी त्यांना मग नंतर शेवटी जाऊन सांगितलं, म्हटलं मामा तुम्ही जेव्हा दार उघडलत ना तेव्हा मला पहिलं वाक्य हे बोलावं असं वाटत होतं की धनंजय माने इथेच राहतात का. आणि मग त्यानंतर आम्ही दोघंही एक जनरल काही गोष्टी, काही पंचस वर्कआउट केले, काही जागा काढल्या, काही विनोदाची जातकुळे आमची सिमिलर आहे का असं जरा चाचपडून बघितलं. आणि दुसऱ्या तिसऱ्या शॉटपासूनच मला असं वाटतं की खूप चांगल्या एका केमिस्ट्रीमध्ये आम्ही दोघंजणं एकमेकांबरोबर काम करतो आहे, जी होपफुली तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणारच आहे मालिकेमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग आमचं गिव्ह अँड टेक आहे. आम्ही भांडत असतो एकमेकांची, मी चिडते त्यांच्यावर, तेवढंच प्रेमही करते, तेवढीच काळजीही घेते, आणि तेवढंच प्रेम आणि तेवढीच काळजी त्यांच्याकडूनही मला मिळते, पात्र म्हणून सुद्धा, माणूस म्हणून सुद्धा आणि सहकलाकार म्हणून सुद्धा. त्यामुळे खूप मजा येते. फुलराणी गंडप असं तिचं नाव आहे. ती लोकांच्या घरी काम करणारी हाऊस हेल्प आहे. तशीच ती मामांच्या घरी पण काम करते, आणि मामा एकटे राहतात त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळी काळजी किंवा वेगळा हळवा कोपरा तिच्या मनात आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण ज्या माणसावरती जास्ती प्रेम करतो, की ज्याला जास्ती आपलं मानतो, त्याच्यावरच आपण चिडतो आणि त्याच्याशीच आपण जास्ती भांडतो. तसंच आमचं लव्ह हेट रिलेशनशिप आहे. थोडंसं टॉम अँड जेरीसारखं आम्ही दोघंजणं एकमेकांशी वागत असतो, पण तेवढीच काळजीही करतो एकमेकांची, आणि तेवढंच प्रेमही एकमेकांना देतो, पात्र म्हणून सुद्धा. सो हे खूप इंटरेस्टिंग म्हणजे डायनॅमिक्स आहे या दोन कलाकारांचं, या दोन पात्रांचं. त्यामुळे खूप मजा येते काम करायला. नाही, म्हणजे असं दाखवलं, म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात मला अजिबातच रील्स किंवा इतर कुठल्याही गोष्टी करायला, पोस्ट करायला आवडत नाही. सोशल मीडियावरती मी फार फार तर फोटो पोस्ट करते किंवा स्टोरी एखादी कुठे गेली असेल तर पोस्ट करते. पण ही जी व्यक्ती आहे ही रील्स वगैरे करणारी व्यक्ती आहे, आणि ते एक वेगळं स्किल बाणवावं लागतं अंगात, असं माझ्या लक्षात आलं. रील्स वगैरे करायचे असतील तर, म्हणजे सध्या ट्रेंडिंग काय आहे, कुठली गाणी ट्रेंडिंग आहेत, मग कशावरती रील करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अभ्यास, पात्राचा अभ्यास म्हणून मला करायला लागतो, जोही इंटरेस्टिंगच आहे. कारण मला असं वाटतं की प्रत्येक पात्र साकारताना आपल्याला काहीतरी नवीन मिळतं, जे आपण ह्याच्या आधी केलेलं नसतं ते आपण करतो. देर इज ऑलवेज अ फर्स्ट टाईम. सो मोबाईलबरोबर तिचं एक वेगळं नातं आहे फुलराणी गंडपचं, आणि तेही बघायला मिळेलच तुम्हाला. आणि फक्त जाता जाता की अजून सराफ ॲक्टर म्हणून किती ग्रेट आहे आम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आपल्याला. पण एक व्यक्ती म्हणून काय असे पैलू जे तुला खूप विशेष होते? मला एक छोटासा किस्सा सांगायला आवडेल, जो अगदी काल घडला आहे सेटवरती. म्हणजे काल एक खूप इमोशनल सीन शूट होत होता, ज्याच्यामध्ये मी आणि चैत्राली गुप्ते आम्ही दोघीजणी तो सीन करत होतो. आणि मामा आपल्या मॉनिटरच्या इथे फक्त बसले होते, म्हणजे ते मॉनिटरवर बघतही नव्हते की काय सीन चालू आहे, ते फक्त ऐकत होते सीन. माझी पाठ होती त्यांच्याकडे, आणि मला फक्त एक रिअशॉरन्स आपल्याला हवा असतो ना की बरं झालं ना. तर म्हणून मी आमचे जे दिग्दर्शक आहेत केदार वैद्य, त्यांना विचारायला गेले की ओके झालं ना, म्हणजे बरं झालं. तर मामाने फक्त सीन ऐकला होता आणि ते म्हणाले उत्तम, शाब्बास. तर ही शाब्बासकी आणि पाठीवरची कौतुकाची थाप रोज एकदा तरी मिळवावी, अशी नव्याने ऊर्जा
तयार झाली आहे आता खूप वर्षांनी. आपण काम करतो, लोक आपल्याला चांगलं वाईट सांगतात, पण अशा एका व्यक्तीकडनं ती शाबासकी मिळणं आणि ती मुळात त्यांना म्हणजे ते अशोक मामा इतके ग्रेट आहेत की त्यांना ती द्यावीशी वाटणं. एखादा सीन चांगला केल्यावर ते शाब्बास म्हणतात, पाठीवरती कौतुकाने थाप मारतात, काही चुकत असेल तर सांगतात, इंटोनेशन्स इतर गोष्टी. आणि हे आत्ताही या वयातही ते इतकी एनर्जी घेऊन त्यांची एनर्जी आपल्यावरही खर्च करतायत. हे इतकं शिकण्यासारखं आहे की मी म्हटलं तसं एका नवीन युनिव्हर्सिटीत खूप वर्षांनी प्रवेश घेतला आहे आणि रोज परीक्षा असते जिथे आणि रोज तिथल्या तिथे मार्कशीटही मिळते आणि आत्तापर्यंत तरी मला बरे मार्क मिळालेत. सगळ्यांना ज्यांनी बिग बॉसमध्ये माझ्यावरती प्रेम केलं, त्याच्या आधी मालिका बघून माझ्यावरती प्रेम केलं आणि जे अजूनही माझ्यावरती प्रेम करतात आणि जे ही मालिका बघितल्यानंतर माझ्यावर प्रेम करायला लागणार आहेत, आय एम शुअर, त्या सगळ्यांना ही विनंती की आमची ही जी मालिका आहे अशोक मामा, ती कलर्स मराठीवरती संध्याकाळी 8:30 वाजता आजपासून तुम्हाला दिसणार आहे. तर सगळ्यांनी मालिका नक्की बघा आणि तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच राहू दे.